हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या कार्यक्रमासाठी दुबईला गेलेले आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथे अडकलेले कराडमधील 21 नागरिक अखेर सुखरूपपणे आपल्या गावी परतले आहेत. विस्कळीत झालेल्या विमानसेवेमुळे या नागरिकांना भारतातील विविध विमानतळावर उतरावे लागले. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करत ते सर्वजण अखेर रात्री उशिरा कराडमध्ये पोहोचले. कराडमध्ये पोहोचताच त्यांच्या नातेवाईकांनी गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. अनेक दिवसांच्या चिंतेनंतर आपले कुटुंब परतल्याने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान दुबईमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तिथे भीतीचे वातावरण होते. मात्र दुबई सरकार, भारत सरकार तसेच भारतीय मीडियाच्या पाठिंब्यामुळे आम्हाला धीर मिळाला आणि अखेर आम्ही सुरक्षित भारतात परतू शकलो, अशी प्रतिक्रिया कराडमध्ये पोहोचलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. ऍक्च्युली आम्ही खूप आनंदात गेलो होतो. आम्हाला केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने एक ट्रिप आयोजित केली होती आणि तिथे एक दिवसाचा आमचा फंक्शन पण कार्यक्रम चांगला होता. ज्या आनंदाने आम्ही इथनं गेलो, खरोखरच एक 2-3 दिवस चांगल्या आनंदात गेले आमचे. आणि बुर्ज खलिफावरून आम्ही खाली आलो आणि एका तासात आम्हाला बातमी कळली की अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू झालेलं आहे आणि आता तुम्हाला बाहेर फिरताय. सगळ्यांच्या आनंदावर खरं विरजण पडल्यासारखं झालं. आम्ही सगळे नर्वस झालो. परत त्या पाठोपाठ लगेच कळलं की अबुधाबीच्या एअरपोर्टवरच एक हमला झालेला आहे. इकडे बुर्ज खलिफावर एक हल्ला झालेला आहे. त्यामुळे सगळी आमची लोक नाराज झाली. प्रश्न आम्हाला पटायला लागला की आता तेवढ्यात तिसरी बातमी आमच्यापर्यंत आली की एअरबेस बंद केलेला आहे, की तुम्हाला विमानसेवा बंद केली आहे, तुम्हाला काय भारतात जाता येणार नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, परत वेगवेगळ्या बातम्या मीडियावर येऊ लागल्या. ऍक्च्युली आम्हाला पण तिथं परिस्थिती त्या मीडियावर कळायला लागली. मग इकडे आमचा संपर्क सुरू झाला, तिकडे संपर्क सुरू झाला. विमानसेवा बंद, बाहेर फिरता येईना, परिस्थिती अगदी हाताबाहेर जायला लागली असं वाटायला लागलं. मग घरच्यांचे फोन, कराडावरून सगळ्यांचे फोन, तिकडे भारतातले मोठमोठ्या लोकांचे फोन यायला लागले, इथले फोन यायला लागले, काही परिस्थिती. आणि बघता बघता मग असा एक दिवस झाला की आम्हाला भारत सरकारच्या प्रयत्नानं किंवा मीडियाच्या दबावामुळे म्हटलं तर चालेल, मोठे पैसे आणलं आणि सुरू झाली सेवा. सुरू झाल्यानंतर आम्ही आनंदात झालो. तेवढ्या लक्षात आलं की माझं तिकीट मुंबईला, मिसेस तिकीट हैदराबादला, कुणाचं बेंगलोरला. परत आणि थोडी अडचण झाली, पण त्या परिस्थितीनुसार मार्ग काढून आम्ही इथपर्यंत सुखरूप पोहोचलो. आम्ही काही लोक रात्री मुंबईवर आलो, काही आमचे घरातले मेंबर म्हणजे मिसेस असतील, आमच्या मित्रांच्या पत्नी सुनीता माने असतील, आमचे सर सुरेश असतील, त्यांच्या मिसेस काही हैदराबादला उतरल्या आणि त्या आत्ताच इथं दाखल झाल्या. आणि एक आनंद वाटला आम्हाला. या सगळ्या गोष्टीतून आम्ही सही सलामत बाहेर पडलो. आणि परत केअर हेल्थ इन्शुरन्सचं आणि तुमचं मीडियाचं आणि शासनाचं सुद्धा, सातारा कलेक्टर ऑफिस असेल, या सर्वांचं मनापासून आभार आहे. आम्हाला ह्यातून बाहेर घेता आलं आणि आम्ही सुद्धा बाहेर पडलो. धन्यवाद. अभी भारत हम पहुंच गए, मतलब इसमें बहुत बड़ी बात है कि केयर हेल्थ इंश्योरेंस के माध्यम से हम लोग दुबई के लिए ट्रैवल कर रहे थे और 27 को हम लोग गए थे वहां पर और 3-4 दिन का हमारा ट्रिप था. लेकिन बीच में से ही अभी ईरान की तरफ से दुबई पे बहुत बड़ा हमला हो गया और वो हमला हो गया था अबू धाबी पे. जहां पर हम खड़े थे वहां पर ऐसा कोई माहौल नहीं था, लेकिन वहां की सिचुएशन ऐसी आगे आगे जाके इतनी खराब होने लगी कि काफी लोग डर भी गए थे. लेकिन इस पूरे सिचुएशन में केयर ने बहुत बड़ी सबको ताकत दी और सभी एडवाइजर, सभी लोगों ने, सभी मैनेजर ने
एक दूसरे के साथ में हाथ से हाथ जुड़ा के एक दूसरे का धैर्य बढ़ाया और एक दूसरे के साथ रहे, इसका बहुत हमें अच्छा लगा। और फाइनली हम सभी लोगों को लेकर यहाँ पर आए, इसका बहुत बड़ा हमें आज अच्छा लग रहा है कि इस अवसर में आप भी हमारे साथ में, हमारे मीडिया ने हमको सपोर्ट किया, हमारे लोगों ने हमारा सपोर्ट किया, पूरे भारत के लोगों ने हमारे लोगों को सपोर्ट किया। जब हमारा फ्लाइट उड़ा, जैसे उड़ने के बाद में सबके लोगों के अंदर में इतना विश्वास है और जिद से लोगों ने भारत माता की जय जिस तरीके से बोला, तभी हमको अच्छा लगा कि हम लोग भारत में अच्छी तरीके से पहुंच गए। और फाइनली हम हैदराबाद के यहाँ पर आए थे और अभी आपके सामने है कि हम कराड़ लोकेशन में हम पहुंच गए। साथ ही साथ पूरा रीजन था हमारे कि जैसे सोलापुर, पुणे, कराड़, सातारा, फलटन, चिपलून, ये सारे लोग सही तरीके से पहुंच गए। हमारे काफी लोग हैं जो फिर भी अभी तक वहां पर वेट कर रहे हैं, जो यहाँ तक अभी नहीं पहुंचे हैं, उनके लिए भी हम यहाँ पर अभी वेट करेंगे कि आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।